नमस्कार सर्वांना पुन्हा एकदा. आज मुंबईला आलो आहे. मुंबईवरून ब्लॉग आहे आज. आम्ही चाललो आता CSTला, छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय. बघूया आता. मी आणि माझे मित्र चाललो आहे. बघूया पुढे काय ठेवलं. रोडला चालू केलेला पण तो काय रेकॉर्ड झाला नाही. पण आता पोचलो CSTला आणि सगळे येतील आता इथे मित्र. ते MD कॉलेजचा सगळा जो आमचा ग्रुप आहे तो आम्ही एकत्र होतो आहे. CSTला फिरणार आहे घरामध्ये. गाईज आम्ही भेटलेले आहे. हा पियुष आहे, माझा बाबा आहे, एक गोष्ट आहे. आणि हा श्वेत, आमचा प्लॅन करणारा ट्रिपचा. पण त्याला माहिती ना आता स्टॉप कुठे उतरायचे आहे. फक्त बसमध्ये येऊन बसतो आम्ही डबल टेकर बसलो. बघू आता. आणि बाकी सगळे बसले आहेत पुढे. मोठा पुढे तो स्टॉप शोधतो आहे कुठल्या स्टॉपला उतरायचं ते. बघूया उतरल्यावरती दाखवतो सगळ्यांनी कुठे जायचे ते पण माहिती नाही आम्हाला. फक्त बसलो आम्ही. फक्त आम्हाला एवढं आहे की फिरायचं, बरोबर ना? बस. काय जे श्वेती करायचं काय म्हणणार? श्वेतने गेले ते चांगलंच आहे, पण हे लोक नेहमीसारखे लेट आले होते. आता मूड ऑफ झाले, ते घरी चालले. नंबर घरी आलं ना. काय आता आम्ही आलो गेटवेला. आम्हाला कुठे उतरायचं ते माहिती नाही, कारण का ऑर्गनायझर हा आहे. त्यालाच माहिती नाही स्टॉप कुठला आहे. लास्ट स्टॉप आहे. हे असे माझे असतात. आता बोललो असतो. लास्ट स्टॉप आहे आणि माहिती पण नाही याला. उतरूया आता. काय नाही झालं, फक्त आपल्याला हकलवलंय बसमधून. लास्ट स्टॉप होता म्हणून. आणि सगळं ह्याच्यामुळे. हा भाई, तुला काय बोलायचं बाबा श्वेतनी केलं त्याच्यावरती? मला खूप वाईट वाटते. काकावरून ओरडले ना आपल्याला. काकांनी मला बघूया आता पुढे कसा नेतोय. बोलायचं. बोला का बोलला आहे ना. गाई चहा पितोय. चाय ग्रुप भाई कसं पकडावं लागतं, किती मेहनत की. चला मित्रांनो, आम्ही आलो आता छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय. पैशाचा झोल चालू आहे. हां सगळ्यांना दाखवायचं होतं ना. ज्यांचं तिकीटच स्कॅन नाही होत आहे. चीप पीपल्स. पासवर्ड खोल, पासवर्ड खोल. कसं वाटतं तिकीट स्कॅन नाही होते तर? बोल तरी. म्युझियममध्ये एंटर तर झालो आहे. आता म्युझियमचे शॉर्ट्स थोडे रीलमध्ये टाकेन मी, कारण का ती पण मला मदत करते. थँक्यू. बघूया आता. मी माझ्या ॲक्टिव्हिटीचे कधी शॉर्ट्स काढत नाही, पण माझ्यासाठी काढता येते. ह्याला मैत्री बोलतात. बोल बोल काय बोलायचं बोल. झालं तुमचं करून हे तर चला. छपळी. मला बोलणारा स्टॅच्यू दाखवतो. बस बस स्टॅच्यूसारखं बस. हां बस बस. स्टॅच्यू ऑफ मॉन्स्टर. हे बघा स्टॅच्यू ऑफ मॉन्स्टर. हा बोलतो पण. तुमचं नाव काय? नाव काय तुमचं? नको नको नको. नाही डोळे नशेसारखे दिसतात. नशेडीसारखे डोळे दिसतात. डोळे एकदम नशेडीसारखे झाले. मी गॉगल घालून बसले होते. बघू शकता गाईस. हां याला किती पण मारा. हे बघा लागत नाही. आता मी मारलं की हे लोक रडणार आहेत, एवढं लक्षात ठेवा तुम्ही. वाचत दिसत काय नाही. हे सगळे व्हिडिओ शॉर्टमध्ये व्हिडिओत अपलोड होतील. मला ब्लॉगमध्ये गेली काहीतरी. कुठे पण गेलं तर सिरियसनेस नसतो, नुसती मस्ती. आयुष्यात मी जेवढे पाप केले वाच काय लिहिलंय ते? उच्च गडी. काय? उच्चप गडी मंदिर. अरे मग ते तर बोललो उच्चप गाडी आधी तू सॉन्ग कुठलं बोललीस? मंदिर. बोल. डिस्क्या. मला नाही येतो ते डिस्क्यावायचं आहे.
ही बोलते हे पक्षी खरे आहेत. गाईज हे पक्षी खरे आहेत. 50 वर्ष झाली अजून हे मेले नाहीत पक्षी. आणि हे हिचं म्हणणं आहे खरे आहेत. खोटे आहेत. खरे खरे जिवंत कसे राहतील? अरे प्रिझर्व करायला फॉर्मॅलिन थोडी टाकलं त्याच्यात. गाईज आम्ही सायन्सचे स्टुडंट्स आहोत आणि सायन्सचे स्टुडंट Password सांग. तिच्यामुळे बरबाद आहेत. 604 हां काय पण बोलते 6045 मध्ये आलं त्याला शट ऑफ. गाईज अदितीचं म्हणणं आहे पक्षी सगळे खरे आहेत. आता आम्ही खरा वाघ बघायला चाललो आहे. तिथे आतमध्ये आहेत. हा बघा वाघ. अरे वाघ नाही बघूया आपण ब्लॉग बंद केला. पक्षी खरे आहेत की खोटे आहेत. ते पक्ष्यांना माहिती, मला नाही माहिती. अरे आता तुम्हाला मी ह्याचा छोटा भाऊ दाखवतो. एवटे हा बघा श्वेतचा छोटा भाऊ. श्वेतची जात आहे आम्ही अजून शोधली नाही. तो गेंडा आहे की हत्ती आहे आम्ही अजून शोधतोय. शोधल्यानंतर तुम्हाला आम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की सांगतो. बाजूला उभं करून इथे बघ गाईज हे बघा ही एक आणि हा एक. भाऊ आहे. कोण वरचा? बघू शकता आम्हाला श्वेतची जात सापडली. हे बघा. सगळे तिथे. भाऊ ही बहीण श्रेया ही कोण आहे? छोटी बहीण दीपची छोटी बहीण. म्हणजे श्रेया. हा मी आहे. ठीक आहे. गाईज फॉक्स हे जंगली मांजरे आहेत आणि हे बोलते जंगली कुत्रे आहेत. तर गाईस तुम्ही बघू शकता मी इथे वास्तू संग्रहालयात आलो. इथे यांची एक चूक झाली. हा रेड पांढरा आहे. तर तुम्ही बघू शकता कुठल्या अँगलने तुम्हाला रेड वाटते. यांनी लाईटमध्ये थोडा बदल केला पाहिजे. हां थांब आपण दाखवूया पण. हा बघा ह्याच्यात लालच दिसतो. हे 3 माकडं ते बोलत का डोळ्यावर आठव. हां गाईस तुम्ही वाघ बघू शकता. हां झालं मग हा आमचा भालू. भालू हे पण ही डोरेमॉन आहे. हे तिकडे पोत घेऊन उभा होतो मी. तुम्ही आलात नाही आधी. ही डोरेमॉन आहे. रकून शोधा रकून. कलर पण बरोबर नाही. बोलू. सगळे लीच लोक कोणालाच काय ड्रॉइंगचं काय समजत नाही तरी पण ड्रॉइंग काढतायत. हे बघा हीच एक साधी सभ्य मुलगी आहे. ड्रॉइंग वगैरे काढत नाही. हां कारण की आम्ही असे नीच कामं करत नाहीत. श्वेत काय काढलं ड्रॉइंग? काढतो. पियुष आता ड्रॉइंग काढतो. पियुष हे उठ जरा. पियुषची ड्रॉइंग बघू दे. काय काढलेस रे? पियुष काय काढलंयस? पियुष काय काढलेस? मी आता इथे मोर काढलाय. तर तुम्ही बघू शकता. मोरने बोले तर मला बोलतात कलेक्शन. माझी सर्वात फेवरेट गोष्ट तलवार. वेगवेगळ्या प्रकारच्या तलवारी आहेत इथे. सगळ्यांची नावं वगैरे पण दिली आहेत. काय हां हे सगळे बोन्सपासून बनलेले तलवारी आहेत. डॉग आहे तो. डॉग टायगर असेल. टायगर आहे. आता आम्ही आर्ट गॅलरीत आलो आहे. इथे सगळं शिवाजी महाराजांचं आहे. एकदम कोरीव काम केलेलं आहे. बोट बॅक कॅमेरा दाखवतो का. पाल जहाज, शिबाड, वेगवेगळे नाव आहेत. तीर काठी, गुराब, जहाज. तिथे हे शिप्सचे मॉडेल्स आहेत. काय तलवार 1670. इथे पण वेगवेगळ्या शस्त्रांची नावं तिथे. अंकुश, एलिफंट घोड, छडी, गदा,
कुबडी, त्याला कुबडी बोलतात. अंकुश इलेक्ट्रॉनिक कट्यार, कुबडी ते असते ना साधू लोकांकडे. 583 ही तलवार बघ. दानपट्टा, काहीच आम्ही फक्त दोघंच फिरतोय. आपण मागासून दोघंच फिरतोय ना. येस. हां, हे सगळे लोक वाचून फिरतोय की आर्ट कसलं आहे, काय प्रकार आहे. आणि हे लोक हरमी सगळे फिरतात फक्त फोटो काढायला. सगळे फोटो काढायला फिरतात. कोणाच्या? चायनीजच्या गाडीवरती आपण हा चायनीजच्या गाडीवरती असतो. बरोबर आहे. बघा फक्त ह्यांना एवढंच येतं, फक्त फोटो काढायचे माहिती आहे त्या लोकांना. त्याच्यात सर्वात मोठा फोटो हा बघा, हा फ्रेम डिग आहे. जिथे जाईल तिथे फोटो काढत बसतो. कसं वाटलं? इथे येऊन चांगलं तर वाटलं मला, पण तेवढाच मला कंटाळा आला. इथे आम्ही इजिप्तमधली मम्मी शोधतोय, ती मम्मी अजून सापडली नाही. आता मम्मी अजून बघितलीच नाही. ती मला वाटतं डोळ्यावरती पट्टी घालून झोपली आहे आता. तर तुम्ही असाच आमच्या चॅनलला सपोर्ट करा. हा माझा भाव आहे. आमच्या भावाला सपोर्ट करा. माझ्या भावाने नवीन चॅनल उघडलं आहे, त्याला सबस्क्राईब करा तुम्ही. सबस्क्राईब करा प्लीज. हे बघा तुम्ही, तुमचा हा एक सॅक्रिफाईस माझ्या भावाला मोठा सॅक्रिफाईस. हा शिवडीतला बेरोजगार आहे. हा DJ पियुष भाई, आपल्या भावाचा DJ आहे. कधी पण काय DJचा साठी कॉन्टॅक्ट असेल तर पियुष भाईंना कॉल करा. DM मध्ये याचा नंबर टाकतो मी. हां, आणि ही पथकावाली आहे. ढोल झेपत नाही तरी ढोल वाजवला जाते. नंतर ढोलीला वाजवतो. आणि आता थकलो आहे तरी पण ती आदिती आणि रिया फिरत आहेत. बघूया आता पुढे. आणि त्याच्यात पाऊस पण पडतोय, जोरात पाऊस पडतोय. हां, आता तुम्हाला मी सांगतोय, आम्ही बाहेर गेल्यावरती आम्हाला पाऊस भिजवणार आहे. येस, जोरात पाऊस पडतोय. बघ ना, काय पण बघतात. सापशिडी खेळायला आली लोक, सापशिडी आणि लुडो. आम्ही दोघं नाही, ती लोक पिक्चर्स. नाहीतर काय. आता इथे फोटो काढतील आणि पाऊस पडतोय. झालं आमचं म्युझियम फिरून. आता आलो आहे खाऊ गल्लीत खायला. अजून बघा. आलो नाही, आम्ही चाललोय आता. हां, चाललो अजून, चालतोच आहे. काय कशाला गेलेलात? हे लोकांनी केलेली आमच्यासोबत फालतूगिरी. ठीक आहे, नसू दे. आता गेली, मग गेली तर गेली. मग ठीक आहे, गेली तर गेली. नाही गेली तर अगर तू कोणी लपवले असेल ना तर ते. छत्री गेली म्हणून 2 मिनिटं शांतता. सगळ्यांनी शांत बसा. RIP छत्री. काय झालं, ब्लॉग समाप्तीची वेळ झाली आहे. तर सगळ्यांची आता शेवटीला मी ओळख करून देतो. आम्ही सगळे शेवटलाच करणार. आता चाय ग्रुप MD कॉलेजचा. आम्ही MD कॉलेजमध्ये 11वी 12वी एकत्र होतो. आणि आता परत आम्ही 1 वर्ष 2 वर्ष नाही 1 वर्षांनी परत भेटलो. 1 वर्षांनी परत भेटलोय. हा श्वेत, अदिती, श्रेया, हिरिया आणि हा DJ पियुष. डीजेचे काय पण कॉन्टॅक्ट असतील तर त्याला घ्या. आणि काकी दुसरं हा रियाचा भाऊ छोटा समर. हे तिचे पप्पा आणि या काकी. चला आता बाय. काय बोलायचं? हां, बोला. तर असं आमच्या भावाला सपोर्ट करा आणि त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा. कमेंट करा. नाही आवडलं सगळे बोले. ba 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 ba